नमस्कार. BNX9मध्ये मी दयानंद दालोळे पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप मोठं महत्त्व आहे. किंबहुना दिवसाची सुरुवातच आपली पूजेपासून होत असते आणि पूजेला लागणारं सामग्री म्हणजे पूजा साहित्य. पूजा साहित्याचं अजून एक महास्टोअर सत्तापूर रोड येथील रुद्रा पूजा स्टोअर म्हणून उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचे विशेष बाब त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आंध्रमधली अनेक शाखा असून महाराष्ट्र सोलापुरातील प्रथमच शाखा येथे नवीन उद्घाटन झालेले आहे. आणि पूजा साहित्य तर आपल्याला अनेक ठिकाणी भेटतं, पण शुद्धतेची हमी देणारे एकमात्र स्टोअर म्हणजे रुद्रा पूजा स्टोअर. आणि विशेष आंध्रमध्ये नावाजलेल्या रुद्रा पूजा स्टोअर आता सोलापुरात सुद्धा सुरू झाल्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात किंबहुना 30 ते 35% डिस्काउंटवर सर्व साहित्य येथे उपलब्ध होताना आपल्याला दिसत आहे. एका महिन्यापूर्वीच या दुकानाचं तो उद्घाटन झालेलं आहे आणि लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळत आहे. प्रतिसाद मिळण्याचं कारण काय म्हणजे यांनी दिलेली शुद्धतेची हमी, क्वालिटीची गॅरंटी आणि प्राईजमध्ये कमी. शुद्धतेची हमी आणि प्राईजमध्ये कमी हा त्यांचा ध्यास असल्यामुळे पूजा साहित्य काय आपण आमच्या प्रेक्षकांना आज इथं रुद्रा पूजा स्टोअरचा परिचय करण्यासाठी इथे आपल्याला आहोत. आपण पाहत आहात. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव श्रीनिवास. सर, आपल्या या दुकानाबद्दल काय विशेष सांगा? हा दुकान ॲक्च्युली आपण फ्रँचायझी घेतलेली आहे सोलापूरमध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकमेव दुकान आहे जे सोलापूरमध्ये आपण ब्रांच ओपन केलेलं आहे. आणि याची मेनली खास म्हणजे मी स्वतः जाऊन तिथं हैदराबादमध्ये त्यांची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीला जाऊन बघितलो. त्यांचे म्हणजे सनातन धर्ममध्ये यांनी प्युअरली मानतात, त्याच्यामुळे आपण या प्युरिटी म्हणून आपण सोलापूरमध्ये एक सेवा म्हणून आपण चालू केलेलं आहे. म्हणजे सनातन धर्माचा एक प्रचार आणि सेवा म्हणता येईल का? या डेफिनेटली. का माहिती आहे, सनातन धर्मामध्ये आपण आता तुम्ही वाढत्या या दरामध्ये सगळ्यांचे म्हणजे घरात काही ना काही अडचणी येतात, त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या नंतर लोक आता मेनली सगळ्या याच्यामध्ये सनातनमध्ये जास्त हे करतात, त्याच्यामुळं आपण ते एक सेवा म्हणून आपण चालू केलेलं आहे. म्हणजे लोकांची जे धार्मिक श्रद्धा वाढलेली आहे त्या स्टोअर म्हणून आपण ही सेवा सुरू. 100% लॉकडाऊन नंतर लोकांना धार्मिक श्रद्धा वाढलेली आहे. आणि चांगली म्हणजे आपल्याला एक लोक काय करतात, सोलापूरमध्ये असं काही एक एरिया आहे, त्या एरियामध्ये लोक जाऊन खरेदी करतात. आपण एक पूर्व भागात आपण हे सोलापूरमध्ये, आणि ते सुद्धा आपल्या पद्मशाली जाती आणि सगळे धार्मिक हिंदू धर्म लोकांसाठी स्वतःच एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण हा मॉल सुरू केला असं म्हणता येईल का? 100% सर. का माहिती आहे, हे आपण या हिंदू धर्माने सनातन धर्मासाठी आपण फोकस केलेला आहे. रुद्रा पूजा स्टोअर इथे आलेलो आहोत. त्यांचं म्हणणं असं आहे की जे बाजारात पूजेचं ऑइल मिळतं, तिळाचं तेल असू दे, चंदन तेल असू दे आणि विविध प्रकारचे तेल, त्या तेलामध्ये कुठंतरी कमी प्राईजमध्ये ते भेटत असतं आणि त्या कमी प्राईजच्या जे नादात पण यांचं जे क्वालिटीचं प्रोडक्शन आहे ते अगदी शुद्ध सर्व धान्यापासून केलेलं आहे. सर, आपण काय नेमकं आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगा. नमस्कार सर. जे आपण आता हे पूजाचे जे मटेरियल ऑइल जे मॅन्युफॅक्चर आहे, स्वतःचं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. अँड याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं कुठलंही भेसळमुक्त राहणार नाही. जर मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, हा जो प्रोडक्ट आहे, तुम्ही जर जे आपण हे पंचदीप ऑइल म्हणतो, पंचदीप ऑइल मध्ये काय होतं सर, तुम्हाला जे मार्केटमध्ये जे मिळतंय यात फक्त तुम्हाला एकाच प्रकारचे ऑइल मिळतात आणि त्यामध्ये ते रिसायकल केलेलं जातं. तुम्ही जर मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल 120-130 रुपयाला मिळतात, आणि जे खाण्याच्या जे वस्तू आहेत त्याचं जे किंमत आहे 180-170 रुपये. म्हणजे खाण्याच्या तेलाचं किंमत जर 160-70 रुपये असू शकतं, तरी ऑइल कमी किंमत मध्ये हा तुम्ही ते विचार करा. त्याच्यामुळे शुद्धतेमुळे आपण जे आपण सांगतो, म्हणजे त्या दीपामध्ये कुठले प्रकारचे ऑइल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये ते नवधान्य कुठलं वापरायचे, ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि एकाच प्रकारचे नाही, आपण वेगवेगळ्या देवासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चंदन पाहिजे असेल, सँडलचा प्रकार आहे, त्याच्यानंतर कपूरचा आहे, कपूरमध्ये आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये स्मेल येते. आणि याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 प्रकार आपल्याकडे ऑइल आहेत आणि याच्यात कुठलंही मिक्सिंग नाही, कुठलंही केमिकल नाही, प्युअर आपण हे देवासाठी वापरण्यासाठी तेल आहेत. इव्हन आपला जर तुम्ही जर बघितलं, तूप मार्केटपेक्षा रेट जास्त आहे. मार्केटमध्ये तुम्हाला जर भेटत असेल हे कमी घेतात, 500-600 रुपये किलो भेटतात, परंतु आपण इथं 800 रुपये भेटतो, 700 रुपये देतो. का माहिती आहे, ह्याच्यामध्ये प्युअरली कुठलेही वनस्पती नाही तर डालडा कुठलेही मिक्स राहत नाहीत. आणि खाण्यासाठी सुद्धा आपण ते वापरतात. म्हणजे खाण्यासाठी सुद्धा योग्य आणि पूजेसाठी सुद्धा वापरता येतं. तूप हे खाण्यासाठी योग्य आहे. फक्त जे तेलाचे जे प्रकार आहे, तेलामध्ये प्युअरली याच्यात खाऊ शकत नाही, परंतु हे पूजेसाठी आणि सनातन धर्मासाठी ऍक्च्युली आपण हे शुद्धतेची 100% हमी आपण आपल्या ग्राहकांना देतो आपण. करेक्ट.
बाहेर कमी दराच्या नादात आपण भेसळयुक्त माल वापरण्यापेक्षा जर शुद्धतेची खरी पारख जर आपल्याला असेल तर आपण नक्की एकदा येऊन इथला ऑइल चेक करून घ्यावे किंवा इथलं पूजा सामान चेक करून घ्यावे असं यांचं म्हणणं आहे. आणि सनातन प्रेमी सनातन धर्मी जे आहेत जर आपल्या भगवंताला आपण मिळावती तेलापासून जर पूजा करण्याचं टाळायचं असेल आणि शुद्धतेपासून जर करायचं असेल आणि लोकांना कमी दरात आणि उच्च दर्जा मिळाला पाहिजे, त्यामुळे आपण फोन केलेला आहे. म्हणजे स्वस्त दरात उच्च दर्जा देण्याचे जे आपलं मानस आहे त्या निमित्तानं आपण हे दुकान उद्घाटन केलेलं आहे. आपण पाहतात सर्व पूजा प्रकारचे साहित्य येथे उपलब्ध आहेत. अगदी पूजा साहित्यासाठी लागणारे मेन म्हणजे उदबत्ती, अगरबत्ती, धूपवाटी वगैरे आणि हळद, कुंकू, बुक्का सर्व प्रकारचे आरती कपूर येथे उपलब्ध आहेत. आणि लाल केसर, चंदन वगैरे आणि सर्व प्रकारचे ऑइलसुद्धा येथे उपलब्ध आहेत. सर्व ते कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चर करते, त्यामुळं शुद्धतेची तर 100% हमी इथं आपल्याला भेटतच आहे. आणि तूप वगैरे सुद्धा जे आपण दिवा लावतो ते तूप येते आहेत. कापूर वड्या वगैरे, कापूस सर्व प्रकारचे साहित्य जेमतेम येत आहेत. आणि कॉपरचे सुद्धा जे पूजेसाठी आपण वापरणारे जे भांडे वगैरे असतात ते सर्व भांडे इथे उपलब्ध आहेत. आणि विशेष करून सांगायचं तर मूर्ती जे आपण श्रद्धेचे देवता गणपती यांचा सर्वप्रथम पूजा करतो ते गणपती बाप्पाचा मूर्ती, शिवाचे मूर्ती, ज्ञान सरस्वती मातेची मूर्ती, शंकराची मूर्ती आणि हे सर्व मूर्ती एकदम शुद्ध आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या असताना सुद्धा 30% डिस्काउंटमध्ये आपल्याला भेटत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांचं म्हणणं एकच आहे, सनातन धर्माप्रती आपण जे सेवा करत आहोत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणलं तर आपण स्वतःचा नफा कमी करून घेऊन काहीतरी लोकांसाठी सेवा म्हणून लोकांना सुद्धा काही कमी दरात आपलं प्राईस द्यायला पाहिजे. या हेतूनच त्यांनी दुकान उघडलेलं आहे. तर सर्व देवभक्तांना आणि पूजा धार्मिक बांधवांना विनंती करण्यात आहे की एकदा इथं आपण अवश्य नक्की भेट द्या. आल्यावर आपल्याला कळेलच क्वालिटी कोणत्या प्रकारची आहे, किंमत कशा प्रकारची आहेत आणि सेवा कशा प्रकारची आहे. आता येणाऱ्या दिवसात सणासुदी पण चालू होणार आहेत. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, दिवाळीपर्यंत जेमतेम 6 महिन्याचा सण आपल्याला हिंदू धर्मामध्ये कंटिन्यू चालूच असतो. तर एकदा आपण इथं आल तर आमची खात्री आहे नक्की आपण वारंवार इथे येऊन इथं शुद्धतेची हमी घेऊन सर्व सामान खरेदी कराल. तर आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही सर्व असेल तर एकदा नक्की आपण रुद्रा पूजा स्टोअर्समध्ये येऊ शकता. कारण मालकांनी सुद्धा आपल्याला हमी दिलेली आहे आणि आपण त्यांच्याशी एकदा नक्कीच संपर्क साधाय असे सुद्धा आम्ही आमच्या चॅनलच्या तर्फे सर्वांना आव्हान करीत आहोत. धन्यवाद सर.